नमस्कार, मी आकाश जाधव. साधारण खूप दिवसांपासून सगळं काही वातावरण एकदम थंड 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 सुरू आहे. असं वातावरण साधारणतः मी जरी 14-15 वर्षापासून साधारणतः एक्झामची तयारी करून घेतो आहे. पण एवढं थंड निरस म्हणा असं वातावरण मी याच्या आधीच्या जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता होता त्यावेळेसही पाहिलेलं नव्हतं. पण ठीक आहे, पुढच्या काहीच दिवसामध्ये साधारणतः 20 दिवसामध्ये 25 दिवसामध्ये हा पार्टी संपून जाईल आणि त्याच्यानंतर आपण एक्सपेक्ट करतोय की नोटिफिकेशनचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि एक्सपेक्ट नाही ते होणारच आहे. तर हे सगळं सुरू असताना विद्यार्थ्यांना जे मंथली सेशनच्या माध्यमातून आपण गाईड करतोय त्याबद्दल काही अपडेट मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची होती. त्यामुळं व्हिडिओ जो आहे तो पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. त्याच्यामध्ये मी काही महत्त्वाचे मुद्दे क्लिअर केलेले आहेत. विद्यार्थ्यांचे डाऊट मधल्या काळामध्ये विद्यार्थी काउन्सिलिंगला येतात त्यांचे ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करेल. हे ॲड्रेस करत असताना एक फक्त अनाऊन्समेंट मला करायची होती, ती म्हणजे अक्षय तृतीयेच्या निमित्त आपण 8 ते 13 मेपर्यंत विद्यार्थ्यांना 12 मे होतं एक दिवस एक्सटेंड करून 13 मेपर्यंत आपण विद्यार्थ्यांना आपले जितके काही प्रथम वर्ष ऑनलाईन कोर्सेस आहेत, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, मराठी, हिंदी, त्याच्यानंतर GAचे कोर्सेस आहेत, महावितरण आहे, ह्या सगळ्यांवर आणि नवीन चालू होणारी जी लाईव्ह बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बँकिंग प्राईम 6.0 ह्या सगळ्या बॅचवर आपण 25% ऑफ ठेवलेला आहे 13 मे रात्री 12 वाजेपर्यंत. त्यासाठी तुम्हाला कुपन कोड जो आहे तो AT25 अक्षय तृतीयाचं AT25 हा कोड तुम्हाला वापरायचा आहे. आपण थोडंसं पुढे येऊयात. आपल्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठे चेंजेस नसल्यामुळं मला पहिल्यांदा असं वाटलं की आपण मंथली सेशन घ्यावं, पण त्या माध्यमातून असं दिसलं की खूप काही नवीन अपडेट नवीन मुद्दे माझ्याकडे नाही आहेत. त्यामुळे मी तो मुद्दा पुन्हा पाठीमागे घेतला आणि म्हणलं की एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोचाव्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झामबद्दल आणि नोटिफिकेशनबद्दल मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आचारसंहितेमुळं माझ्याकडं कसलंही अपडेट नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो स्टडी प्लॅनचा. पुन्हा एकदा की साधारण एप्रिल महिन्यामध्ये मी जो तुम्हाला स्टडी प्लॅन दिला होता शेवटच्या 25 मिनिटामध्ये, एप्रिल महिन्याचा व्हिडिओ आपला 1 तास 24 मिनिटाचा आहे, तर शेवटच्या 25 मिनिटामध्ये मी डिटेलमध्ये एक स्टडी प्लॅन सांगितला होता, तोच तुम्हाला या महिन्यामध्ये सुद्धा फॉलो करायचा. इनफॅक्ट जोही विद्यार्थी माझ्या काउन्सिलिंग जातोय मी त्याला हा स्टडी प्लॅन पुढच्या 2 महिन्यापर्यंत फॉलो करायला लावला होता. तर जो एप्रिल ते मेमध्ये केला तोच आपल्याला मेपासून जूनपर्यंत करायचा आहे. तर त्यामुळं मागच्या महिन्याचा स्टडी प्लॅन वाटल्यास एक काम करतो, ह्याच व्हिडिओच्या शेवटी खाली एक लिंक तुम्हाला अवेलेबल करून देतो. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्टडी प्लॅन जो आहे तो तुमचा व्यवस्थित करता येईल. आपले काही मुद्दे जे मंथली सेशनमध्ये असतात, एक्झाम कंडक्टेड, रिझल्ट डिक्लेअर्ड अँड नोटिफिकेशन रिलीज, यातला कोणताही मोठा पार्ट पुन्हा एकदा एप्रिल महिन्यामध्ये झाला नाही. फक्त मधल्या काळामध्ये मला वाटतं IDBIची जॉईनिंग जी आहे विद्यार्थ्यांना, JAMची जॉईनिंग जी आहेत ह्या जॉईनिंग रिलेटेड मेल वगैरे येणं या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. नॅशनलाइज बँकेच्या मोठ्या जॉईनिंग प्रोसेसबद्दल मी तरी ऐकलेलं नाही. बँकिंग न्यूज ज्या आहेत ज्या आपण एप्रिल महिन्याच्या मेमध्ये कव्हर करणार होतो, तर आपण एप्रिल आणि मेच्या न्यूज मी तुम्हाला जूनच्या मंथली सेशनमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देतो. त्यानंतर याच्यामध्ये होतं आहे असं की सध्याला मी पुन्हा तुम्हाला इन्सिस्ट करतो की मोर मेन्स आणि लेस प्री हा अभ्यास अशा पद्धतीनं ॲटलिस्ट ह्या महिन्यात तरी सुरू ठेवा. होतंय काय की सगळ्यात जास्त मुलांचे काउन्सिलिंगचे प्रश्न एक आहेत, मागच्या 2 वर्षापासून माझा प्रीचे निकाल येत आहेत, मेन्सचे येत नाही आहेत. त्याचा माझा पुढचा प्रश्न असतो, ठीक आहे बेटा तू मेन्ससाठी मागच्या 2 वर्षामध्ये काय काय केलं, तर त्यांचा एकच उत्तर असतो ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन टेस्ट. हे 90% मुलांचं उत्तर आहे आणि ॲक्च्युअल मेन्स पास न होण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे सुद्धा आहे. प्री पास होण्यासाठी तुम्ही काय काय केलं होतं. तुम्ही जर म्हणतात की मागच्या 2 वर्षापासून प्री पास होतोय, मागच्या 1 वर्षापासून प्री होतोय पण मेन्स होत नाहीये, तर आपण प्री पास होण्यासाठी काय काय केलं. आपण प्री पास होण्यासाठी कुठेतरी ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच केली किंवा यूट्यूबवर आपण टॉपिक वाईज अभ्यास केला. आपण त्याचा अभ्यास केल्याच्यानंतर प्रॉपर प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर पुढे आलो, एक टॉपिक आपण चांगल्या पद्धतीनं करून घेतला. मग मेन्सचा येत असताना, मेन्सचा पार्ट येत असताना आपण तसं केलं का, तर नाही. मेन्ससाठी आपण डायरेक्ट टेस्टवर उडी मारली. तर मग त्या टॉपिक वाईज अभ्यासाचं काय, जे प्री लेवलसाठी प्रीचे क्वेश्चन केले होते, मग टॉपिक वाईज मेन्ससाठी मेन्स लेवलचे क्वेश्चन का नाहीत. तर तो पार्ट मी आपल्या मंथली सेशनमध्ये सांगितलेला आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचा आहे. त्याला अजून एक प्रतिवाद मुलांनी सांगितला होता. सर मुलं असं म्हणतात की पुस्तकातून सोडले की ते प्रश्न जे आहे ते प्रश्न तेवढे जास्त लेटेस्ट पॅटर्नमध्ये नसतात, पण टेस्टमध्ये नवीन पॅटर्नमध्ये लेटेस्ट पॅटर्नमध्ये प्रश्न सापडतात. त्याचं माझ्याकडे उत्तर आहे. ते उत्तर असं आहे की आपण जेवढा काही पार्ट तुम्ही म्हणतात की पुस्तकामध्ये
कमी लेटेस्ट क्वेश्चन मिळतात आणि तेच टेस्टमध्ये जास्त लेटेस्ट क्वेश्चन मिळतात. मी तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये मस्त एकदम व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चनची, व्हेरिएबल बेस्ड अरिथमॅटिकची, व्हेरिएबल बेस्ड पर्सेंटेज, व्हेरिएबल बेस्ड प्रॉफिट लॉस ह्या सगळ्यांचा एक प्रॉपर तुम्हाला मटेरियल अवेलेबल करून देणार आहे कंप्लीट क्वांट बॅचमध्ये. तर त्यामध्ये बघा होतं कसं की व्हेरिएबल बेस्ड पर्सेंटेज टॉपिक आहे. मी स्वतः त्यासाठी एक 200च्या आसपास व्हेरिएबल बेस्ड पर्सेंटेजचे क्वेश्चन सापडून केले, त्याचे टाईप सब टाईप्स केले. आता सध्याला मला लक्षात नाही राहिलं, त्यात मी तुम्हाला दाखवलं असतं की ते टाईप्स अँड सब टाईप्स कसे केले, पण अपकमिंग व्हिडिओमध्ये मी दाखवेल. 200 पैकी मी 80 क्वेश्चन साईडला काढले. 80 क्वेश्चनमध्ये व्हेरिएबल बेस्ड पर्सेंटेज इझी टू मॉडरेट 30 क्वेश्चन पहिली शीट, 25 क्वेश्चन दुसरी शीट आणि राहिलेले 25 क्वेश्चन त्याच्यामध्ये प्रॅक्टिस एक्सरसाइजसाठी ती फ्री. अशा पद्धतीने 30, 25, 25, 80 क्वेश्चनची शीट तयार केली. आता विद्यार्थ्यांनी 30 क्वेश्चन एकत्रित पुस्तकात सोडवणं वेगळे किंवा PDF मध्ये एका टॉपिकचे क्वेश्चन सोडवणं वेगळे आणि हेच 25 क्वेश्चन व्हेरिएबल बेस्ड पर्सेंटेजचे टेस्टमध्ये पहिल्यामध्ये सापडेल, तिसऱ्या टेस्टमध्ये सापडेल, पाचव्या सापडेल. तिथे एकदम त्या टॉपिकची प्रॅक्टिस जी आहे ती एकदम तोंडी लावल्यासारखी प्रॅक्टिस होईल. एकदाच एक टॉपिक घेऊन त्याचे 20-25 क्वेश्चन केले तर जो कॉन्फिडन्स येतो तो पहिल्या टेस्टमध्ये एक क्वेश्चन, तिसऱ्यामध्ये एक क्वेश्चन, 7व्यामध्ये एक क्वेश्चन, 11व्यामध्ये एक क्वेश्चन त्यानं होत नाही. त्यामुळं एक एक टॉपिक चांगला करणं, जसं प्रीसाठी तुम्ही केलं होतं तसं मेन्ससाठी केलं आहे का हे स्वतःला विचारा. आणि त्यासाठी पुस्तकांमधून मी कोणतं पुस्तक त्याच्याबद्दल माझं काही बंधन नाही आहे, पण पुस्तकातून प्रॅक्टिस पहिल्या स्टेजमध्ये टॉपिक वाईज ही खूप जास्त आवश्यक आहे. कारण की 90% विद्यार्थी जे मी ज्यांना विचारतो की मेन्ससाठी वेगळं काय केलं, प्रत्येकाचं उत्तर फक्त ऑनलाईन टेस्ट केली, पुढे तर काही केलंच नाही. तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, हा तुम्हाला रेक्टिफाय करायचा आहे. बरं सोबत होतंय काय की सर तुम्ही सांगतायत ते ठीक आहे की मोर मेन्स लेस फ्री, पण आम्हाला काय होतं सध्याला वेगवेगळे यूट्यूबर सध्या जागे झालेले आहेत आणि प्रत्येकाला वाट आहे की ग्रामीण बँकेचं नोटिफिकेशन कधी येतं आणि त्या हिशोबानं तिकडचे व्ह्यूज मिळवण्यासाठी प्रत्येक जण जे आहे ते प्री लेवलचे लेक्चर RRBच्या नावानं स्टार्ट करत आणि आम्ही टेम्प्ट होतोय की आम्ही ते लेक्चर अटेंड केले पाहिजे. पुन्हा एकदा मी सांगेल की तुमचा सध्याचा 80% वेळ म्हणजे ज्यांच्या बॅचेस संपलेल्या आहेत त्यांना म्हणतोय मी, 80% वेळ मेन्सला आणि 20% वेळ प्रीला हा देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तोच जुना स्टडी प्लॅन कव्हर करणं आवश्यक आहे. ऑब्व्हियसली जे मुलं आत्ता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये आलेले आहेत किंवा मार्च, एप्रिलमध्ये बँकिंग सेक्टर त्यांनी स्टार्ट केलं, बँकिंगची तयारी स्टार्ट केली, अशांनी पहिल्यांदा आपापला बॅचेस आपापला अभ्यास कंप्लीट करणं आहे. त्यांना हा वाला पार्ट जो आहे तो तेवढा लागू नाही आहे. पुढे मी व्हेरिएबल बेस्ड अरिथमॅटिकवरची एक खूप चांगली सिरीज बनवलेली आहे. मागच्या काही दिवसामध्ये मी ऑनलाईन नव्हतो पण त्याच्यावर काम करत होतो. मी सांगतो याच्यानंतर हे व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चन मी घेतल्याच्या नंतर जे की लेटेस्ट पॅटर्नमधले सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत. तुम्ही व्हेरिएबल बेस्ड पर्सेंटेजमध्ये व्हेरिएबल बेस्डचे साधे क्वेश्चन, व्हेरिएबल बेस्डचे मार्कवाले क्वेश्चन, मार्क म्हणजे कोणते, एवढे मार्क पडले तेवढ्यानं फेल झालं, तेवढे पडले तेवढ्यानं पास झालं. त्याच्यानंतर व्हेरिएबल बेस्डमध्ये मिक्सचरचे क्वेश्चन, व्हेरिएबल बेस्डमध्ये इलेक्शनचे क्वेश्चन, व्हेरिएबल बेस्डमध्ये क्रिकेटचे क्वेश्चन, व्हेरिएबल बेस्डमध्ये वेन डायग्रामचे क्वेश्चन, व्हेरिएबल बेस्डमध्ये 100x100चे क्वेश्चन्स की साखरेची किंमत 10% वाढली तर कन्झम्पशन X% कमी झालं. त्याच्यानंतर व्हेरिएबल बेस्डमध्ये पर्सेंटेजच्या जॉमेट्रीचे क्वेश्चन, मी पर्सेंटेजचे एवढे क्वेश्चन टाईप सांगतोय, एकदम डिटेलमध्ये क्वेश्चन टाईप करून ऑपरेशन केलेलं आहे. आणि हे सगळे लेक्चर व्हिडिओ जे आहेत ते पुढच्या काही दिवसांमध्ये मी टेंटेटिव्हली सांगेल मे आणि जून महिन्यामध्ये हळूहळू तुम्हाला कंप्लीट क्वांट कोर्समध्ये ॲड झालेले दिसतील. एक वेगळी सिरीज प्रत्येक टॉपिकमध्ये जवळपास आता सापडण्यावर तेवढ्या व्हरायटीचे क्वेश्चन, पण अंदाजे 50 एक क्वेश्चन कमीत कमी मी घेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं व्हेरिएबल बेस्ड पर्सेंटेजचं इझी टू मॉडरेटचं एक व्हिडिओ आणि मॉडरेट टू डिफिकल्टचा दुसरा व्हिडिओ, अशा पद्धतीनं ह्या वर्षी तुम्हा लोकांना व्हेरिएबल बेस्ड प्रश्नांमध्ये कसलाही प्रॉब्लेम राहणार नाही, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला. पुढे आपली ऑफलाईन बॅच जी आहे ती छत्रपती संभाजीनगर येथे 21 मे पासून स्टार्ट होती, नवीन बॅच. त्यामुळे जेही विद्यार्थी नवीन बॅच स्टार्ट करतायत, तयारी स्टार्ट करतायत, त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा की 21 मे पासून आपल्या ॲग्रिकल्चर विषयासहित आपली नवीन बॅच जी ती स्टार्ट होती 21 मे पासून. आणि ऑनलाईन जी बॅच आहे बँकिंग प्राईम 6.0 म्हणजे ज्यामध्ये सगळे विषय असतील ती बॅच आपली सुरू होती 3 जूनपासून आय प्रथम ॲपवर. तर त्यामुळं ही सगळी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. आय प्रथम ॲपचं लवकरच आपण संकल्प 247 ॲप ह्या नामांतर करणार आहोत. मला वाटतं त्यासाठीचा चांगला वेळ आपण ज्या वेळेला पुढच्या वर्षी आपलं 7 जूनला संकल्पचा 11वं वर्ष कंप्लीट होतोय त्याच्या आसपास किंवा ते झाल्याच्या नंतर आपण त्याच्या आसपास करूयात.
आणि त्याच्यानंतर पुढे आता सध्याला जे आय प्रथम आहे ते संकल्प 247 या नावानं बाकी सगळ्या गोष्टींसहित हे तुम्हाला वापरायला मिळेलच. तर एवढी सगळी अनाऊन्समेंट मला या माध्यमातून करायची होती. हे सांगत असताना मी पुन्हा सांगतो, माझे नेहमी प्रीचे निकाल येत आहेत, मेन्सचे येत नाही आहेत, तर स्वतःला विचारा आपण ऑनलाईन टेस्टच्या शिवाय एक्स्ट्रा काय प्रॅक्टिस केलेली आहे. जर केलेली नसेल तर मागच्या महिन्याचा मंथली स्ट्रॅटेजी सेशन फॉलो करा. सोबत खूप जास्त प्रीचे व्हिडिओ बघून खूप जास्त प्रीच्या लाईव्ह टेस्ट ज्या फ्रीमध्ये येतात वेगवेगळ्या ॲपवर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, त्याला टेम्प्ट न होता आपापल्या अभ्यासाला, आपापल्या मेन्स आणि प्रीच्या कलेक्टिव्ह अभ्यासाला तुम्हाला सोबत करायचं आहे आणि त्याच्यासोबत तुमची तयारी करायची. याच्यासोबत जर का तुम्ही ॲग्रिकल्चरची हे ग्रामीण बँकेची स्केल 2ची एक्झाम देत आहेत, GBOची एक्झाम देत आहेत, महावितरणची एक्झाम देत आहेत, तर त्यांना तुमच्या रेग्युलर विषयांसहित किंचित तासभर वेळ जो आहे तो एक्स्ट्रा, काहींना ॲग्रिकल्चरला, काहींना अकाउंटन्सीला, काहींना फायनान्शियल अवेअरनेसला असे काही थोडा वेळ साईडला काढावा लागेल. तेवढा साईडला काढून बाकी सगळा आपला जो जोर आहे ज्या पद्धतीनं मंथली सेशनमध्ये मागच्या सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पुढे फॉलो करायचं आहे. हीच माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. फक्त आपले जे नवीन सहकारी बँकिंग एक्झामचं सेक्टर जॉईन करत आहेत तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा की संकल्प एज्युकेशन संभाजीनगरमध्ये 21 मेला ऑफलाईन आणि 3 जूनला आय प्रथम ॲपवर ऑनलाईन बॅच आपली स्टार्ट होत आहे. धन्यवाद.